99च्या घटनेमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की शिवसेना पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च पद असेल, परंतु सर्वोच्च निर्णय घेण्याची अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. आणि म्हणून मी माझ्या निर्णयात पण ते उल्लेख केलेला आहे की केवळ पक्षाध्यक्षांची मर्जी म्हणजे संपूर्ण पक्षाची मर्जी हे आपल्याला ग्राह्य धरताच येणार नाही. त्याची दोन कारणं मी दिली आहेत की एक तर संविधानामध्ये तशी तरतूद नाही आहे. शिवसेनेच्या 99च्या संविधानामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे की जरी पक्षाचे प्रमुख म्हणजे प्रेसिडेंट किंवा शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद जरी असलं तरी सर्वोच्च निर्णय घेण्याचे अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. त्यामुळे जर पक्षाच्या अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला तरीही त्याला राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. आणि हे केवळ इन्फरन्सवरनं काढता येणार नाही. त्या संदर्भात तशी स्पष्ट रिटन ऑब्झर्वेशन राष्ट्रीय कार्यकारिणीचं असणं आवश्यक आहे, नंबर 1. आणि नंबर 2, आपण जर विचार केला तर मी डिसेंटबद्दल पण माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. केवळ राजकीय पक्षात मतभेद असणं म्हणजे राजकीय पक्षातल्या व्यक्तींनी आपल्या स्वइच्छेने राजकीय पक्षाचा त्याग केला आहे असं समजणं अत्यंत चुकीचं आहे. कारण डिसेंट हे डेमोक्रेसीमधलं कार्डिनल प्रिन्सिपल आहे. डिसेंट म्हणजे मतभेद असणं हे प्रत्येक लोकशाहीत अभिप्रेत असणारी ही भूमिका आहे. आणि जर का आपण असं ग्राह्य धरलं की अध्यक्षांची भूमिका म्हणजेच संपूर्ण पक्षाची भूमिका, उद्या जर अध्यक्षांनीच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचा निर्णय घेतला तर ती भूमिका पक्षाची भूमिका समजून सगळ्यांना त्यांच्या पाठी फरफटत जायला लागणार, एक. आणि नंबर 2, जर का अध्यक्षांच्या विचाराच्या विरुद्ध जर पक्षातील इतर लोकांनी एखादं मत व्यक्त केलं तर अध्यक्ष ते मत पक्षविरोधी आहे असं समजून त्याला परत डिस्क्वालिफिकेशन, अपात्रतेची कारवाई त्याच्यावर चालू करणार. त्यामुळे अशी भूमिका घेणं हे संसदीय लोकशाहीसाठी हे अत्यंत अयोग्य आहे असं मी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये क्लिअरली म्हटलं आहे. दोन 2018चं संविधान हे रेकॉर्डवरतीच नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती मला काही ऑर्डर पास करणं गरजेचंच नाही आहे, नंबर 1. नंबर 2, 1999मध्ये पण ज्या वेळेला आदरणीय कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट केली, ती इलेक्शन कमिशनचा जो निर्णय होता की इंटर पार्टी डेमोक्रेसी असायला पाहिजे त्याच्या अनुषंगानेच ही अमेंडमेंट केली. म्हणजे त्यावेळेला पण त्यांना अभिप्रेत हेच होतं की संघटनेत डेमोक्रेसी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून सर्वोच्च पद जरी शिवसेना प्रमुखांचं होतं पण निर्णय घ्यायचा सर्वोच्च अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारिणीला होता. हे सगळं त्यांचा कॉन्स्टिट्यूशनमध्येच उल्लेख आहे.